छत्रपति शिवाजी महाराज की जय। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। एक मराठा लाख मराठा। एक मराठा लाख मराठा। आज या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवली सराटीमध्ये तीव्र उन्हाच्या पाऱ्यामध्ये बाज टाकून भर उन्हाच्या 45-48 डिग्री तापमानामध्ये बसलेले आहेत. त्या अनुषंगाने आज सिरसाळा पोलीस स्टेशनला आपण सकल मराठा समाजाच्या वतीनं या सिरसाळा परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा महाराष्ट्र सरकारने जो मुंबईला आंदोलन केलं त्याच्यामध्ये शासनाने आपल्याला मराठा समाजाला आरक्षणाचा GR काढलेला आहे, परंतु खालच्या पातळीवर त्या GRची कुठलीच अंमलबजावणी होत नाही. नुसता हातामध्ये GR दिला आणि त्याच्यानंतर कुठली 6-6 महिने झालं, 8-8 महिने झालं तहसीलला मराठा आरक्षणाचे सगळे सोयीचे प्रस्ताव पेंडिंग आहेत. एकही त्या प्रस्ताव विशेष करून परळी तालुक्यामध्ये परळी तहसीलचं कुठलंच काम मराठा समाजाच्या बाजूने होत नाही. ही या ठिकाणी अत्यंत शोकाची आणि खेदाची बाब आहे आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला या ठिकाणी असल्या भयानक परिस्थितीमध्ये बसलेले आहेत आणि म्हणून मराठा समाजाच्या वतीनं आपली मागणी किंवा मराठा समाजाचे अखंड मराठा समाजाचं दैवत आहेत ते मनोजदादा मराठा समाजाची आणबाण आणि शान आहेत. ते अशा परिस्थितीमध्ये जर बसत असतील तर ही गोष्ट अतिशय चुकीची. शासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी म्हणून आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिले. सरकारने याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर जो काय शासनानं GR काढलेला सगळे सोयऱ्याचा त्याची अंमलबजावणी करावी एवढीच मागणी या ठिकाणी आपली मराठा समाजाची आहे. जर सरकारनं जर दादाच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढे तुमची दिशा काय असणार आहे? आतापर्यंत आपण लोकशाही मार्गाने खूप आंदोलन केलेले आहेत, परंतु जर या ठिकाणी जर मनोजदादांचं बरं वाईट काय झालं तर यावेळेस सरकारला सगळ्या गोष्टी अवघड जात्यात एवढंच या ठिकाणी सांगतो. कारण तीव्र आंदोलन समाज या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही.